तर सरकारचा जी.आर. हा मराठा नेत्यांना काही पटत नाहीये। सरकारचा निर्णय मराठ्यांच्या हिताचा नाही, सरकारनं मराठ्यांच्या तोंडाला पानं पुसली। मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी ही टीका केलेली आहे। दरम्यान मराठा आरक्षणाच्या संदर्भातील याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। त्यांचं म्हणणं नेमकं काय आहे पाहूया। आपल्या सोबत मराठा आरक्षणाची याचिकाकर्ते विनोद पाटील आहेत। भैया काय सांगाल, संतुष्ट आहात का? हे बघा, कधी नव्हतं तेव्हा आम्ही ताकदीने मुंबईची लढाई लढलो। रंगे पाटील यांनी समाज संघटित केला, आम्हाला सगळ्यांना मुंबईला घेऊन गेले आणि सरकारवर दबाव निर्माण केला। सरकारने जो काल कागद दिला तो विधी तज्ञांची जबाबदारी होती, तो तपासून घ्यायला पाहिजे। याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की जे जात पडताळणीचे नियम जुने आहे तेच त्याच्यामध्ये लिहिलेले आहे। सरकारने सांगितलं की ज्यांच्याकडे नसेल त्यांना काय प्रक्रिया फॉलो करावी लागेल, ती प्रक्रिया जुनीच आहे। सरकारने सांगितलं की समिती काम करतील, त्यांचा अहवाल आल्यानंतर आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ। त्यामुळे आज मला प्रश्न विचारला की लागू झालं आहे का, काय लागू झालेलं नाही, मी स्पष्टपणे सांगतो। फसवणूक झाली असं मी म्हणणार नाही, कारण मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट काल बघितलं। त्यांनी काय सांगितलं की ज्यांच्याकडे पुरावे आहेत त्यांना तात्काळ मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि प्रोसेस सोपी करू। मुख्यमंत्री असं म्हटले नाही की मी सगळ्यांना सरसकट ओबीसीमध्ये घेतलं, आणि ते असं म्हणले की कोणाला नुकसान न करता आम्ही केलेलं आहे। त्यामुळे तो कागद काय मिळाला याच्यावर आम्हाला चर्चा करणं गरजेचे आहे। हे बघा, शरद पवार साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, विखे पाटील साहेब असतील, आमच्या समाजाचं नेतृत्व आहे, त्यांच्याबद्दल मी शब्द बोलू शकत नाही। परंतु मी एवढं सांगतो, ह्या कागदामुळे आम्हाला कुठलाही फायदा झालेला नाही, फायदा होऊ शकत नाही। ह्याच्यामध्ये शासनाने काय केलं आणि काय करणार आहे हे सांगितलेलं आहे, हे सगळ्यांनी आम्ही समजू। मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा गुलाल उधळून आलेले आहेत, मात्र कुठल्याही प्रकारे समाधान झालेलं नाही आहे किंवा समाजाच्या पदरी काहीच पडलेलं नाही आहे, अशी प्रतिक्रिया जी आहे ती विनोद पाटील यांनी दिलेली आहे। त्यामुळं जो काय कागद दिलेला आहे तो समाजाचा फायद्याचाच नाही आहे, अशी प्रतिक्रिया विनोद पाटील यांची पाहायला मिळते। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।